जरा विचार करा, एक भव्य सभा. समोर बसले आहेत महावीर, भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन आणि स्वतः धर्मराज युधिष्ठिर. आणि त्या सभेच्या मध्यभागी उभी आहे द्रौपदी, अपमानाच्या ज्वाळेत जळत. चिरहरणाच्या क्षणी हा तो प्रसंग आहे ज्याने संपूर्ण महाभारताचा प्रवाह बदलला. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या क्षणी द्रौपदीने असे शब्द उच्चारले की ते केवळ प्रश्न नव्हते, ते धर्म, न्याय आणि सत्याचे बाण होते. द्रौपदीने सभेकडे नजर फिरवली. चारही बाजूंनी वीर, गुरु, राजे होते, पण एकही आवाज नाही. संपूर्ण सभा मौनात बुडालेली. तेव्हा द्रौपदीने थरथरत्या पण तेजस्वी आवाजात विचारले, हे सभासद हो, मला सांगा, धर्मराज युधिष्ठिरांनी आधी स्वतःला पणाला लावले आणि ते हरले, मग त्यांना मला पणाला लावण्याचा अधिकार होता का? पती हरला म्हणजे पत्नी दासी होते का? आणि जो स्वतः दास झाला त्याला पत्नीवर अधिकार असतो का? या प्रश्नांनी संपूर्ण सभा हादरली. धर्म आणि अधर्म यांच्यातील सीमारेषा धूसर झाली. सर्वांच्या नजरा स्थिरावल्या भीष्म पितामहांवर, धर्माचा कणा असलेल्या महापुरुषावर. भीष्मांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, द्रौपदी, धर्म अत्यंत सूक्ष्म आहे. या क्षणी मी निश्चित उत्तर देऊ शकत नाही. हे ऐकताच द्रौपदीचा संताप अधिक तीव्र झाला. पितामह, जर धर्माचे रक्षकच मौन पाळतील तर अधर्माचीच विजय घोषणा होईल. आज स्त्रीच्या सन्मानाची रक्षा झाली नाही तर उद्या कोण धर्मावर विश्वास ठेवेल? सभा थरारून गेली. भीष्म पहिल्यांदाच असहाय्य भासले. तेव्हा कर्ण उपहासाने म्हणाला, 5 पतींची पत्नी असलेली स्त्री सन्मानास पात्र कशी असेल? तू दासी आहेस. द्रौपदीने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिले, कर्णा, वीरता म्हणजे फक्त शस्त्र चालवणे नाही, तर धर्माची बाजू घेणे होय. स्त्रीचा अपमान करणारा कितीही मोठा योद्धा असला तरी इतिहासात कधीच पूजला जात नाही. मी दासी नाही, मी सम्राज्ञी आहे. आणि पत्नीचा सन्मान म्हणजे तिच्या पतीचा सन्मान. कर्ण अंतर्बाह्य हादरला. द्रौपदीने दोन्ही हात आकाशाकडे उचलले. मी शपथ घेते, या अपमानाला कधी विसरणार नाही. ज्या सभेत धर्माचा गळा घोटला जातो त्या सभेचा विनाश अटळ आहे. जिथे स्त्रीचे अश्रू पडतात तिथे महादेवांचा कोप प्रकट होतो. सभेत बसलेले सारे योद्धे सिंहरले. अपमान असह्य झाल्यावर द्रौपदीने अंतःकरणातून हाक मारली, हे द्वारकाधीश, हे माधवा, आज जर धर्म वाचला नाही तर हे जग स्त्रियांसाठी नरक बनेल. आणि तेव्हाच दुःशासनाने वस्त्र ओढू लागले. पण वस्त्र कधीच संपले नाही. संपूर्ण सभा स्तब्ध झाली. सर्वांना उमगले, द्रौपदी एकटी नव्हती, तिच्यासोबत स्वतः श्रीकृष्ण होते. द्रौपदीचे चिरहरण फक्त अपमानाची घटना नव्हती, ती होती धर्माची अंतिम परीक्षा. या कथेतून एकच सत्य समोर येते, खरी वीरता युद्धात नाही तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्यात आहे. तुम्हाला ही गाथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रभावी रहस्यमय कथांसाठी अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, द्रौपदीचा कोणता शब्द तुम्हाला सर्वात जास्त भावला. जय श्रीकृष्ण.